डोंबिवली एमआयडीसी मधील फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीत काल बॉयलरचा स्फोट झाला आणि त्यानंतर कंपनीला भीषण आग लागली। यात अमुदानसह बाजूच्या इतर कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। दरम्यान या दुर्घटनेत काल रात्रीपर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत होती। मात्र आज सकाळी एनडीआरएफच्या पथकाला आणखी 2 मृतदेह सापडले। त्यामुळे आता मृतांचा आकडा हा 11 पर्यंत गेला। तर या स्फोटात आणि आगीत अनेक जण जखमी झालेत। स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी सध्याही या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक दुर्गंधी पसरल्याची माहिती आहे। दरम्यान कालच्या स्फोटांमुळे परिसरातील इमारतीच्या काचा फुटून नागरिक जखमी झाले असून घरांचंही नुकसान झाले। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बाजू में पेंट कंपनी है, उसका जो पेंट है वो दबा है। थोड़ा थोड़ा इसमें अंगारा आ रहा है, तो उसके ऊपर कूलिंग का काम चालू है। और आज सुबह से 3 बॉडी निकला है। अभी कितने इनको फंसे होने की आशंका है? अभी तो कोई आया नहीं बोलने के लिए कि मेरा मेहमान फंसा है कि मेरा रिलेटिव फंसा है, ऐसा कोई नहीं। अगर कोई बोलेगा तो रेस्क्यू ऑपरेशन चालू करेंगे किधर ढूंढने के लिए। शोध सुरू आहे कंटिन्युअसली आम्ही ऑपरेट करत आहोत। आमच्याकडे जे काही डिटेक्टर्स आहेत त्यांच्या सहाय्याने आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहे, सेल्फ कंटेनिंग ब्रिथिंग अपार्टस आहे, याच्या सर्व सहाय्याने आम्ही बॉडी आणि एन्व्हायरमेंट ते क्लिअर करून बॉडी सर्च करण्याचा प्रयत्न करतो। आज सकाळी आम्हाला 2 बॉडीज मिळाल्या आणि आता जे काही मिळत आहे थोडं म्युटिलेटेड पार्ट्स मिळत आहे। त्यामुळे जोपर्यंत आपल्याला पोस्टमॉर्टम होत नाही तोपर्यंत कन्फर्मेशन काही सांगू शकणार नाही की बॉडीज किती आहे।